आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट प्रॉफिटचं पण जजमेंट करणार आहे. यांनी भविष्यवाण्या केल्या, यांनी प्रगट केलं. आता मुळामध्ये संदेष्टा हे पद कशासाठी ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 5 पदरी सेवा आहे मंडळीमध्ये, त्याच्यामध्ये एक प्रॉफिट आहे, संदेष्टा आहे. मग संदेष्टा या बोटाला संदेष्टाचं बोट म्हटलेलं आहे. अशी बोट आहेत. हे शिक्षकाचं बोट आहे, हे पाळकाचं बोट आहे. याला पाळकाचं बोट, याच्यात अंगठी घालतात, पाळकर हृदयात असला पाहिजे म्हणून. पण लोकांच्या हृदयात पाळक नसतो, कपाळात असतो, नाही का? आता आपली मंडळी चांगली, मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांच्या हृदयात मी आहे. कारण लोक पण सांगतात तुमची मंडळी खूप चांगली, खूप प्रेम करणारी लोक आहेत. आणि खरंच तुम्ही प्रेम करत, आणि त्याचं कारण पण तुम्हाला शिक्षण दिलंय म्हणून. जर तुम्हाला शिक्षण नसतं तर तुम्ही तसेच बांधलं असतं, पण तुमच्याकडे ते नाही. नुसतं जस्ट मी तुम्हाला बोललो ना, मी इकडं तिकडं जाणारे म्हटलं, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघण्यासारखे असतात. तसं मी कुठं जात नाही, मरेपर्यंत तुमच्यातच राहणारे. काळजी करू नका, इथंच राहावं लागणार, इथंच जीना यहा मरना या, इथंच मरायचंय मला, कुठं जाणार नाही, काळजी करू नका. हे बोट आहे. हे जे बोट आहे ना, हे सुवार्तिकाचं बोट आहे. मधलं बोट लांब जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातं. पाळक, शिक्षक, सुवार्तिक. आणि हे बोट आहे ते संदेष्टाचं बोट आहे. आणि संदेष्टाचं बोट काय करतं माहिती का? दोष दाखवतं, तू असा आहे, तू तसा आहे. आता काय घडलं माहिती का? प्रॉफिट दोष दाखवण्याच्या ऐवजी ते दुसरंच काहीतरी दाखवायला लागले. संदेष्टे जे आहेत, या संदेष्टानं देवाचा निरोप सांगायचा असतो. आता वचन वाचा यिर्मयाच्या पुस्तकामध्ये. का संदेष्टाला ओळख देणार नाही? यिर्मयाचं पुस्तक 5वा अध्याय 30 आणि 31 वचन. तो म्हणतो, स्वर्गामध्ये मी यांना ओळखणार नाही, संदेष्टांना. मी तुझ्या नावाने संदेश दिले, भविष्यवाण्या केल्या. यिर्मया 5, 30, 31. चकित करणारे, अघोर कृत्य, चकित करणारे, अघोर कृत्य, अघोर कृत्य देशात घडले आहे. देशात घडले आहे. संदेष्टे खोटे संदेश देतात, खोटे संदेश देतात. त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांसही असेच आवडते. लोकांना काय आवडतं? भविष्यवाण्या करा, काहीतरी सांगा, बदली होईल का, तिच्याबरोबर लग्न करू का, याच्याबरोबर लग्न करू का, लग्न जमल का, तुटल का, घटस्फोट देऊ का, मला सगळं विचारतात. आणि मला विचारतात बरं का, काय निर्णय घ्यावा? मी त्यांना म्हणतो, मी पाळक आहे का वकील आहे का इन्स्पेक्टर आहे? मी फक्त प्रार्थना करतो, निर्णय प्रार्थनेनंतर तुम्हाला घ्यायचा. आता इथं काय म्हटलं? लोकांना आवडतात तसला संदेश ते देऊन टाकतात. गर्दी पण लोक कुठं करतात? संदेश सांगणार. कोणी केलंय? तुमच्या घरातच येतो. नाव सांग की मग. घरातच आहे, नातेवाईक आहे तुमचा, जवळचा आहे, आणि आम्हाला ऑलरेडी डाऊट असतोच, त्यानेच ते केलंय. मग आणि संदेशटा पण सांगतो तुमच्या घरातलाच आहे, तुमच्या नातेवाईकांपैकीच आहे, आणि तो असाच आहे, तो तसाच आहे. आणि संदेष्टे जे सांगतात ते लोकांना, आता शास्त्रामध्ये संदेष्टे कसे होते ते तुम्ही पहा ना. इकडं दाविदानं व्यभिचार केला, तर दाविदानं व्यभिचार केल्याबरोबर तिकडं नाथान संदेष्टा त्याच्या घरी गेला आणि त्याला काय सांगितलं? तलवार तुझं घर सोडणार नाही. दाविदाला उद्ध्वस्त करणारा प्रॉफिसी त्या ठिकाणात झालेली, आणि तो देवाचा संदेश होता. राजा आहे म्हणून त्याला आवडीचा संदेश नाही दिला. जेव्हा संदेष्टे लोकांच्या आवडीप्रमाणे, बायबल सांगतं, संदेष्टे खोटा संदेश देतात. ओळखायचं कसं खरा संदेशता आणि खोटा संदेशता? आता मोठी गडबड आहे. आम्ही तर सामान्य लोक, आम्हाला बायबल वाचायचं नाही. आम्हाला कुणी सांगितलं, डोक्यावर हात ठेवला की आम्ही खुश. त्यानं आमच्याविषयी सांगितलं, त्यानं आमच्याविषयी सांगितलं असेल. देवाचा आत्मा आहे, तिथं देवाचा आत्मा आणि त्या गोष्टी प्रगट करतो. परंतु लक्षात ठेवा, एक प्रगटीकरण असतं आणि दुसरा संदेश असतो. हे 2 वेगळ्या प्रकारची दान आहे. एक प्रगटीकरणाचं दान. या प्रगटीकरणाच्या दानामध्ये जे तुमच्या जीवनामध्ये घडलं त्याच्याविषयी सांगितलं जातं. पण भविष्यवाणी करताना
संदेष्टे ज्या गोष्टी सांगतात ते देवापासून सांगितलं पाहिजे. जसं दाविदाच्या बाबतीमध्ये या नाथान संदेष्टाला देवानं भविष्यातला संदेश प्रगट केला. काय संदेश आहे? तलवार तुझं घर सोडणार नाही. कशामुळे घर सोडणार नाही? तू तुझ्या असणाऱ्या सैनिकाची पत्नी घरामध्ये आणली, हे तू अघोर कृत्य केलं, हे सांगण्याचं डेअरिंग नाथान संदेष्टामध्ये होतं. आणि याच्यामुळे काय झालं? दाविदानं पश्चाताप केला. ज्या संदेश ते खरा संदेश सांगतील ना त्यास लोक पश्चाताप करतील, पण संदेश ते खोटा संदेश सांगतील त्यास लोकांना तो संदेश पसंत पडणारा संदेश असतो. आणि मग बायबल काय सांगतं माहिती का? लोक बदलण्याच्या ऐवजी ते चुकीच्या मार्गाला जातील. आणि मग तो काय म्हणतो? मी स्वर्गात तुला ओळखणारच नाही. का संदेशानं स्वर्गामध्ये ते ओळखणार नाही? कारण तुम्ही लोकांना काय आवडतं ते सांगत आहात. कोणीतरी माझ्याकडे आलं, मला लेकरू होईल का? जा, तुम्हाला लेकरू होणार आहे. लगेच त्यांना आवडलं. बरं काय होतं माहिती का त्यावेळेस? ऐका बरं का, मुख्य भाग मी तुम्हाला सांगत आहे. हे टीचिंग, हे शिक्षण आहे. आणि या शिक्षणानं तुमचं आत्मिक जीवन किती बलवान होणार आहे आणि लोकांच्या डोळ्यावरच्या असणाऱ्या पट्ट्या कशा गळून पडणार आहे. लोक संदेशाकडे जाऊन जे संदेश सांगतील त्याच्याप्रमाणे आचरण करत आहे. एक व्यक्ती मला भेटला होता मिनिस्ट्रीमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे लोक मला भेटले. त्याची बायको मेली आणि बायको मेल्यानंतर या व्यक्तीचं इतकं त्याच्या बायकोवरती प्रेम होतं की विचारायला नको. मग तो प्रॉफिट, तो संदेश त्यांच्या घरामध्ये आला आणि मग त्याची अवस्था बघितली. एकदा वेड्यासारखा तो झालेला आहे. बरं, त्याला ते चिठ्ठी लावून नंबर घ्यावा लागतो. परवा पण मुंबईच्या कोणीतरी मला फोन, आम्हाला प्रार्थना करायची, नंबर लावावा लागेल का? मग मला कळलं लोक नंबर लावून मग प्रार्थना करतात. मग याला पण नंबर लावावा लागला. मग त्याचा नंबर आला. मग त्याला विचारलं, तो म्हटलं अशी अशी माझ्या पत्नीची आठवण मला येत आहे. तो म्हटला काळजी करू नको, संदेशटा ऐका, सत्य घटना मी तुम्हाला सांगत आहे. मग तो म्हटला पुढच्या आठवड्यात मी तुझ्या घरी येणार आहे, त्यास तुझ्या पत्नीच्या आत्म्याला मी बोलवणार आहे, तुझ्या पत्नीचा आत्मा तुला येऊन बोलणार आहे. बरोबर रात्री 12 वाजता तुझ्या पत्नीचा आत्मा तुझ्याकडे येणार आहे आणि तुला जे बोलायचं तिच्याशी तू बोल. मग हा 12ची वाट बघायला आला की आता तो संदेशटा येईल आणि माझी पत्नी येईल. तो संदेशटा आला. तो म्हटला मी प्रार्थना करतो, जातो, माझ्यासमोर ती येणार नाही कारण तुमच्या दोघांना प्रायव्हेट बोलायचंय. सगळं हे डायरेक्ट घडलंय. आणि तो गेला निघून. तो माणूस वेड्यासारखा तिच्याकडे तसा बसला. आणि तुम्हाला माहिती का, इतका त्याच्या मनावरती परिणाम झाला. जवळजवळ 5 वर्ष तो त्या बाईची त्याच कोचवरती बसून अजून वाट बघत आहे की त्याची पत्नी येईल. मग इकडे इशू काय म्हणतो माहिती का? मी यांना स्वर्गामध्ये, या प्रॉफिट लोकांना स्वर्गामध्ये ओळख देणार नाही. किती भयानक आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, इकडं तिकडं धावण्याच्या ऐवजी वचनाच्याच मागे धावा. तुमची आत्मिक उन्नती त्याच्यानं होणार आहे. स्वर्गामध्ये तुमची ओळख पटली पाहिजे ना. स्वर्गामध्ये या लोकांना ओळख नसणारे मग तुम्हाला कुठं ओळख असणार? तुम्ही तर त्यांच्या मागे पळत आहात. संदेश चुकीचा संदेश देते. वाचा बरं वचन. चकित करणारे अघोर कृत्य. अघोर कृत्य पहा, त्याला अघोर कृत्य म्हटलेलं आहे. चकित करणारे अघोर कृत्य देशात घडले आहे. देशात घडलं आहे. संदेष्टे खोटे संदेश देतात. त्यांच्या धोरणानं याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांसही असेच आवडते. प्रॉब्लेम कुणाचा आहे? लोकांना आवडतं तसं दिलं, संदेष्टे झाले बाद. प्रॉब्लेम काय? इकडं देवाच्या आत्म्याचं त्यांनी ऐकण्याच्या ऐवजी लोकांना काय आवडतं ते ऐकायला लागलेले आहे. संदेशानं कधी सुद्धा माणसाच्या मर्जीप्रमाणे नव्हे तर देवाच्या मर्जीप्रमाणे संदेश दिला पाहिजे. आणि जिथं देवाच्या मर्जीप्रमाणे संदेश दिला जात नसतो, माणसाला पसंत पडणारे उपदेश नाही म्हणत मी, संदेश भविष्यवाण्या म्हणत आहे. प्रॉफिट, जे प्रॉफिट आहेत, जे भविष्य वक्ते आहेत, जे संदेष्टे आहेत, या संदेष्टानं देवाची मर्जी कोणती? मग येशू ख्रिस्त, मला वाटतं एक वचन वाचा, मत्त्याचं शुभवर्तमान आणि त्याचा 7वा अध्याय 15 ते 20 वचनं आपण वाचणार आहोत. मत्त्याचं शुभवर्तमान 7वा अध्याय 15 ते 20 वचनं. खोट्या संदेशाविषयी जपून राहा. ते मेंढराच्या वेशाने. कशाने येतात तो?
मेंढराच्या वेशाने येतात, तुमच्याकडे तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत, लांडगे आहेत. त्यांच्या फळावरून, त्यांच्या कशावरून? फळांवरून तुम्ही त्यांना ओळखा. काटेरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय? त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळ येणे येते शक्य आहे काय? नाही. आणि वाईट झाडाला चांगले फळ येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येईल. यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखा. कशावर ओळखायचा संदेश त्याला? पण आम्ही तर म्हणतो भविष्यवाणीवर ओळखतो. त्याने भविष्यवाणी केली ना. संदेश त्यानं आमच्या जीवनातल्या गोष्टी प्रगट केल्या. शास्त्र काय सांगतं? नेमकं प्रभूला काय बोलायचं या ठिकाणामध्ये, काय करायचंय नेमकं? मुख्य भाग काय माहिती का? या पृथ्वी तलावर संदेष्टे, पाळक, शिक्षक, सुवार्तिक या सगळ्याला प्रभूनं का ठेवलं माहिती का? सगळ्यांनी लोकांना देवाच्या जवळ आणावं. कुणाच्या जवळ आणावं? आता विचार करा. ज्या संदेष्टा लोकांना देवाच्या जवळ नेण्याच्या ऐवजी तो आपल्या जवळच लोकांना घेऊन यायला लागला. असं लिहिलंय, याजक त्यांच्यावरती राज्य करू लागले. आता जर तुम्ही बघितलं ना परिस्थिती, मी परवा एक व्हिडिओ पाहिला, इतका फेमस प्रीचर, त्याच्या सभेला जर त्याची सभा ठेवायची म्हटलं ना तर अख्खं हॉटेल त्याच्या टीमसाठी बुक करावं लागतं. आणि त्यांची डिमांड काय असते माहिती का? त्या दिवशीचं जेवढं दान असेल ते दान मी घेणार. अगदी स्पष्ट मागणी असते त्यांची. बरं, लोक येतात आणि लोक चमत्कार होतात, भविष्यवाणी होतात, सगळं होतं. पण एवढा मोठा सेवक मी पाहिलं, प्रबोधन देताना कुत्र्याला घेऊन त्याने प्रबोधन द्यायला लागला. आणि त्याने दिलं कुत्र्यासोबत ठेवलेला आहे. त्याचा मुलगा तो, आणि ते कुत्र तिथं थांबलं, त्याच्यात लोकांना ऑनलाईन ते प्रबोधन द्यायला लागलेले. आणि लोक तर त्याच्या मागे वेडे आहेत. तो फेमस आहे. आणि इकडं बायबल काय सांगतं माहिती का? अरे तुम्ही दानांवरून परीक्षा करू नका. कशावरून परीक्षा करा? म्हणून लक्षात ठेवा, कोणा व्यक्तीला देवाच्या वचनापेक्षा कधीच मोठं करू नका. अन्यथा तुम्ही सुद्धा तुमची ओळख विसरून जाणार आहात. तुम्हाला पण तो ओळखणार नाही, यांनाच ओळखत नाही. म्हणून आम्ही कोणाचे अनुयायी? तुम्हाला माहिती का, हे फेसबुक आहे ना, हे सगळंच मोठं सैतानानं निर्माण केलेलं अस्त्र आहे. कारण त्याला एक शब्द आलाय, फॉलोवर्स. काय शब्द आला? आणि मग आम्ही यांचे फॉलोवर्स. आम्हाला फॉलो फक्त येशूलाच करायचं प्रिया. देवाच्या वचनाला फॉलो तुम्हाला करायचं. आणि देवाचं वचन तुम्हाला काय सांगतं? म्हणून प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका असं म्हणून सांगितलेलं आहे. प्रत्येक आत्म्याचा विश्वास नाही धरायचा. आणि कधी कधी हे जे शिकवणारे लोक आहेत तुम्हाला, ते देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये जाऊन शिकवत असतात. अजून एक वचन वाचा, यिर्मयाचं पुस्तक 14 अध्याय 14 वचन. यिर्मयाचं पुस्तक 14 अध्याय. का म्हटलं मी संदेश त्याला पण ओळख देणार नाही? परमेश्वर मला म्हणाला संदेश माझ्या नामाने असत्य संदेश देतात. मी त्यास पाठवलं नाही. मी त्याचबरोबर बोललो नाही. ते खोटा दृष्टांत शकून निरर्थक गोष्टी व आपल्या मनातील कपट योजना संदेश रूपाने तुम्हाला सांगतात. कोण सांगतात? आणि तुम्हाला काय माहिती? आता तुम्ही तर जाणत नाही, तुमच्याकडे तो आत्मा ओळखण्याचं दान नाही, आणि संदेशता म्हणाल त्या गोष्टी सांगत बसतो. तुम्हाला काय माहिती? तुम्ही कुठं बायबलचा अभ्यास केलेला आहे? तुम्हाला बायबल माहित नाही, पवित्र आत्म्याची कृपादान माहित नाही, पवित्र आत्मा कसा चालवतो माहित नाही, संदेश कशा प्रकारे. एक संदेशता जवळजवळ 4 प्रकारे संदेश देत असतो. तुम्हाला माहिती का? 4 प्रकारे संदेश देत असतो एखादा संदेशता. कुठले 4 प्रकार? पहिला प्रकार, संदेशता मानवी आत्म्यानं संदेश देत असतो.
प्रॉफिट मानवी आत्म्याने म्हणजे कसं काय? आता मी तुम्हाला ओळखतो, माझा आत्मा तुम्हाला ओळखतो. उदाहरणार्थ सूरज, मला सूरजला मी ओळखतो. सूरज काय? सूरजला एक मुलगा आहे. सूरजची बायको मीनाक्षी आहे. आता मीनाक्षीच्या काही गोष्टी मला माहिती आहेत. सूरजनी सांगितलं नाही सांगितलं बरं का, नाही भांडताल घरी जाऊ. जस्ट बोललो, काही सांगत नाहीत बरं का, उदाहरण म्हणून सांगायला लागलो. नाही तर घरी जाऊन तुमचं युद्ध व्हायला नको आणि ते युद्ध सोडायला मला यायला नको. त्याने काही गोष्टी मला सांगितल्या. मग सांगितल्यानंतर काही दिवस मी तसाच राहिलो. आता दोघांमध्ये कुरबुरी झालेल्या त्यांची चर्चमध्ये आल्यावर दिसतं. तिचा चेहरा रागानं लालबुंद आहे आणि सुरेशची नजर जरा चोरून आहे. का तर घरी वाद घातलेला आहे. आणि तेवढ्यामध्ये मी संदेश मी येतो आणि त्याच्या समोर थांबतो. थांबल्यावर माझ्या लक्षात या दोघांच्या गोष्टी येतात. आणि तेवढ्यामध्ये माझा आत्मा, जो मानवी आत्मा आहे, तो मानवी आत्मा त्याच गोष्टी प्रगट करतो आणि त्याच्यामधनं त्यांना मार्गदर्शन करतो. काय मार्गदर्शन करतो? सांभाळून राहा तुझ्या पत्नीपासून, ती तुझ्यासाठी घातक आहे. होतंय असं, कुटुंब तुटलेले आहेत असे. मला आठवतं की एक मीटिंग आम्ही औंधमध्ये भरवलेली होती. पुन्हा असेल त्या मीटिंगमध्ये. आणि मग एका प्रॉफिटला तिथं आमच्या त्या पास्टरनी बोलवल्यानंतर पहिल्यांदाच तो व्यक्ती त्या शाळेमध्ये भरवली आणि मग तो सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवायला. आम्ही लांबच थांबलो. पहिल्यापासून आम्ही त्याच्यात नव्हतो पडत, कारण आपल्याला देवावरती जास्त विश्वास होता. मग एक बाई तिच्या सुनेला घेऊन त्या ठिकाणात आली. ती सून आणि आम्ही ऐकतोय ते बाजूला, तो तिच्या डोक्यावर, तुझी सून येताना तिने भरपूर लिंबू घेऊन आलेले आहेत आणि त्याचा परिणाम त्यांचा घटस्फोटापर्यंत त्या बाईनं तिला सुनेला नेऊन घरी नेऊन टाकलं. आणि त्याच्यानंतर कित्येक वर्ष त्यांचे वाद होत राहिले. आणि त्यानंतर आता ती प्रभूमध्ये येऊन मोठी सेवा करत आहे ती सून. पण संदेष्टानं चुकीचं मार्गदर्शन केलं ना. पण त्याने तर प्रार्थना खूप सुंदर घेतली होती, पण याच्या प्रार्थनेचा परिणाम त्यांच्या कुटुंबामध्ये फूट पडली. कोणत्या आत्म्यानं? मानवी आत्मा. अजून तुम्हाला सांगू का, एक असतो मानवी आत्मा आणि पवित्र आत्मा. दोन आत्मा. म्हणजे कधी कधी मानवी आत्मा थांबतो आणि पवित्र आत्मा बोलतो, आणि पवित्र आत्मा गुड गोष्टी बोलतो आणि तेवढ्यात मानवी आत्मा पण जागावतो. दोन आत्म्यांचं युद्ध असतं. तुम्हाला कसं समजणार हे मानवी आत्म्याने सांगितलं का देवाच्या आत्म्याने सांगितलं? अहो, तुम्हाला कळणार तरी कसं? येणार कसं तुमच्या लक्षात हे कोणत्या आत्म्यानं प्रगट केलं? आता तिसरा एक आत्मा तुम्हाला सांगू का कोणता आहे? तिसरा आत्मा असतो दुरात्मा आणि पवित्र आत्मा. हे कसं काय असेल? मग आम्ही पाहतो स्वर्गामध्ये सैतान गेले, ते काय म्हटले? आम्हाला संदेश त्याच्या मुखातनं असत्य संदेश वदवण्यासाठी परमिशन दे. म्हणजे हे संदेश ते आधी पवित्र आत्म्याने संदेश सांगत होते आणि अचानक इकडं संदेशानं आपलं मुख त्यांच्यासाठी उघडून दिलं. मग आता पवित्र आत्मा आणि दुरात्मा दोघांच्या द्वारे सांगायला कळणार कसं तुम्हाला? बरं, यांना तो दुरात्मा यांच्यात शिरला का? इथं कुठेतरी गडबड आहे. काय गडबड झाली? या लोकांनी देवाचा निरोप देण्याच्या ऐवजी लोकांना लागेल तसा संदेश दिला आणि इथंच फसगत झाली. आणि आता सैतानाचं मुख्य काम काय माहिती का? त्यांनी येशूकडं, देवाकडे लक्ष लागण्याच्या ऐवजी त्यांचं लक्ष संदेशाकडे लागलं पाहिजे. इकडे लोक देवावरती प्रेम कमी करतात आणि संदेशावरती जास्त प्रेम करतात. संदेशा म्हणाल तसा करणार. येशूवर त्यांचं प्रेम नाही. नाचा म्हणला तर नाच ना, कसं पाहिजे तसं ते करणार आहे. देवावर त्यांचं प्रेम निर्माण झालं का? म्हणून लक्षात ठेवा, फसगत होऊ देऊ नका. कोणाला ओळख नसणार आहे स्वर्गामध्ये? संदेशांना सुद्धा ओळख नसणार आहे. तो म्हणतो मी तुम्हाला ओळखतच नाही. येते का लक्षात तुमच्या? प्रॉफिट लोकांना स्वर्गामध्ये ओळख नसणार आहे. मग एवढं जर कठीण परिस्थिती आहे, आम्हाला किती सावध असलं पाहिजे, आम्हाला किती विशेष प्रकारची काळजी घेतली पाहिजे. कोणाला ओळख नसणार आहे? तर त्या ठिकाणामध्ये सांगितलं, जे खोटे संदेश आणि लोकांना फसवण्यासाठी मनातल्या कपट योजना सांगतात त्यांना त्या ठिकाणामध्ये ओळख नसणार आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट वाचूया, मत्तयाचं शुभवर्तमान आणि 7वा अध्याय 22 वचन वाचूया. मत्तयाचं शुभवर्तमान. अजून कोणाला ओळख नसणार आहे? त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो 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 आम्ही तुझ्या नावानं संदेश दिला, तुझ्या नावानं भूते घालवली व तुझ्या नावानं पुष्कळ महत् कृत्य. आता तिसरा लोक कोण आहेत? भूत स्पेशलिस्ट. कोण असणार आहे? भूत काढणाऱ्या लोकांना पण तो काय म्हणतो? पण आम्ही तर म्हणतो हे भूत काढणारे यांच्यात खूप पावर आहे.
पण भूत पण निघतं, त्या भूतावर विश्वास ठेवू नका. ते तुम्हाला नरकाकडे घेऊन जाण्यासाठी, तुमची ओळख विसरण्यासाठी ते गेल्यासारखं धमक. निघ 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 निघ, कुठून आला कुठून आला कुठून आला, काय नाव आहे तुझं? जसं काय ह्याच्याकडे त्याचा सगळा बायोडेटा होता, याचं नाव काय चेक करून सांगणारे बरोबर, आधार कार्ड पॅन कार्ड बरोबर, काय नाव थांब जा चेक करून सांगतो. हा बरोबर आहे, एकदम बरोबर. कुठल्या बेसवर तू सांगतो ते खरंय? कुठून आला, किती आहे, काय आहे? बरं, मी मिनिस्ट्रीला सोलापूरमध्ये आलो, त्यावेळेस काही लोकांना घेऊन सेवा करत होतो. मग एका ठिकाणी बट्टीवरती आपण प्रार्थना ठेवली होती. मग माझ्याबरोबर एक जण काम करत होता, तो पण आला. मग आता तिथं मी राहत होतो, त्याला म्हटलं तू घे प्रार्थना. त्यांनी प्रार्थना घेतली आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती होती, तिला सारखं भूत लागायचं. ती आमच्यावर यायची, एवढी सुंदर प्रार्थना करायची, तिला सारखं भूत लागायचं. लागली ती घुमायला लागल्याबरोबर हा प्रीचर जागा झाला, याच्यातला भूत काढणारा जागा झाला आणि तो म्हटला छोडो 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 रस्ता छोडो. म्हटलं आता कशाला, भूताला जाऊ द्या. मग आता तुडव सोडा सोडा, रस्ता द्या, रस्ता 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 द्या. आणि मग आम्ही पण घाबरून रस्ता केला, जाऊ द्या कुठं आपण तुडवून घ्यायचं. एवढा सन्मान त्याला की बाबा जा. आता असं कुठं बायबलमध्ये भूत काढलंय का? येशू ख्रिस्ताने एका शब्दात म्हटलं निघालं ते. परंतु ऐका, का तो म्हणतो मी भूत काढणाऱ्यांना पण ओळख देणार नाही? का असं करतो? कारण हे भूत म्हणजे दुसरं तिसरं कोण नसून त्या सत्ता, अधिकार व आकाशातला दुरात्मा समूह. हे भूत मेलेल्या माणसांचं काय आत्मा नसतो, हे सगळे आत्मे कुठे आहेत? अधोलोकामध्ये बंद करून ठेवलेले आहेत, ते येत नाहीत. मग आता घडतं काय माहिती का? हे दुरात्मे स्वर्गामध्ये, जसं पवित्र आत्म्याला शरीराची गरज आहे, तसं दुरात्म्याला पण शरीराची गरज आहे. आत्मा दुरात्मा म्हणजे तो अशुद्ध आत्मा आहे, जो शुद्ध आत्मा. पवित्र आत्म्याला शुद्ध आत्मा, पवित्र आत्मा म्हटलं, तसं दुरात्म्याला अशुद्ध आत्मा म्हटलं. हा अशुद्ध आत्मा एखाद्याच्या शरीरामध्ये येतो आणि सैतान लबाडाने लबाडाचा, मग तो आलेला भाषा पंजाबी बोलतो, मग आम्ही म्हणतो याला सरदारजी लागलेला आहे. तो गुजराती बोलतो, गुजराती लागलेला आहे. मग तो अजून तो ढोंग करतो बरं का. तो त्याला विचारलं कोण आहे? मी शेजारी जाळून घेतलेली मुलगी आहे. बरं, इकडं डिक्लेअर. हा भूत काढणारा काय म्हणतो? शेजारची मुलगी आहे ना, याच्या आता शेजारी कसं राहायचं सांगा? कारण ते भूत तिथं शेजारी राहत आहे, आता शेजाऱ्याने कसं राहायचं? मग इकडं सैतान काय करतो? यांच्यामध्ये ह्या भूत काढणाऱ्या लोकांपासून काय करतो? एक भयाचा आत्मा निर्माण करतो. आणि शास्त्र काय सांगतं? देवानं मला भित्रेपणाचं नव्हे तर सामर्थ्य. मग इकडं तुम्ही देवाचं वचन रद्दबदल ठरवता, तुम्ही त्या भूताची भीती निर्माण करता. भीती कोणाची बाळगायची? जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे तो श्रेष्ठ. पण भूत काढणाऱ्या लोकांचं जर तुम्ही बघितलं ना, ते सांगतं अमावस्याला जरा सांभाळून राहायचं, पौर्णिमेला जरा सांभाळून राहायचं. आणि अजून काय सांगू माहिती का तुम्हाला? 12 वाजता येतं ते वॉचमॅन ड्युटी 12ला चालू होते. बरेच लोक म्हणतात 12च्या नंतर, दुपारी 12ला पण सांगतात कब्रस्तान, दुपारी 12ला बी येतो, रात्री 12ला पण येतो. हा करतो काय भूत नेमकं? आणि त्याला काय टायमाचं बांधील आहे का? 12लाच यायला पाहिजे, 1लाच यायला पाहिजे? काय तुमच्या बापाचा नोकर आहे का तो? त्याच वेळेला येऊन तुमच्यात घुसायला पाहिजे? मग झालं काय माहिती का प्रॉब्लेम? तो का म्हणतो हे भूत काढणारे स्वर्गाच्या राज्यामध्ये मी त्यांना ओळखणार नाही का? कारण यांनी भूताची वेगळीच ओळख करून दिली. त्यांनी येशूची ओळख करायच्या ऐवजी भूताची ओळख करून दिली. म्हणून लक्षात ठेवा, येशूचे शिष्य येशूकडे आले, ते भूत काढलं. येशू काय म्हटलं माहितीये का? भूत निघतं याच्यात धन्यता मानू नका, तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे याच्याविषयी तुम्ही धन्य समजा. अजून एक गोष्ट, या भूतांमधली गोष्ट तुम्हाला सांगतो, का भूत काढणारी स्वर्गात त्यांना ओळख नसणार आहे. मग त्याच्या शुभवर्तमानामध्ये 16वा अध्याय 17 वचन वाचा. 1-2 वचन वाचू म्हणजे खालचं तुम्हाला समजेल. हा. शिमोन पेत्राने उत्तर दिले, हा, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, 16वा अध्याय 17 वचन. येशूने त्याला म्हटले, हा. शिमोन बारयोना, हा.
धन्य तुझी, धन्य तुझी, कारण मांस व रक्त मांस व रक्त यांनी नव्हे यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने स्वर्गातील पित्यानं हे तुला प्रगट केले हे आहे. तुला प्रगट केलं आहे. आणखी मी तुला सांगतो, आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र तू आहेस पेत्र आहेस, आणि या खडकावर या खडकावर मी आपली मंडळी रचीन. एक खडक ज्याच्या संबंधानं पवित्र शास्त्र बोललं गेलं, मंडळीची रचना येशू म्हटलेल्या खडकावर असावी, ती भूतांवर असता कामा नये. आमेन म्हणाल का? आमेन. आता काय होतं माहिती का, मंडळीमध्ये असणाऱ्या लोकांना सगळ्यात जास्त इंटरेस्ट कशामध्ये असतो? भूत. आणि मग त्याच्या असलं डेंजर भूत लागलं होतं ना. माझी पहिली मीटिंग मला आठवते, एक मीटिंग मला बोलवलं होतं, माझ्या आयुष्यातली पहिली ओपन सभा अजूनपर्यंत मी कधी केली होती. ज्या सभेला गेल्यावर मी तिथं त्या ज्या प्रिचरनी मला बोलवलं त्यांनी मला बोलवलंच नव्हतं, दुसऱ्या पाळकाला बोलवलं, त्यांनी माझं नाव रिकमेंड केलं, तू जा म्हणून. मी गेलो गेलो तिथं उभं राहिला. आणि मग ते काय पाहिजे म्हणलं, तुम्हीच बोलवलं ना, कोण आहे तुम्ही? म्हणलं पास्टर तेलोरे. तू प्रिचिंग करणार? त्यांनी डोकं, कारण त्यावेळेस एकदम यंग, नुकतंच आता मिनिस्ट्रीला सुरुवात केली होती, आता पण यंगच आहे. मग गेलो तिथं. मग त्यांना एवढं टेन्शन आलं, ज्या व्यक्तीला मी बोलवलं ते सोडून भलतंच आणलं. पण त्या दिवसाच्या सभा, त्या पहिल्या सभा खूप जोरदार झाल्या. परत तिथं संध्याकाळची सभा सुरू झाल्यावर, प्रिचिंग झाल्यावर मग ते हिलिंगची प्रार्थना सुरू झाली. प्रार्थना सुरू झाल्याबरोबर एक बाई जी काष्टा घातलेली, गडबड गडगड 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 लोळत 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 मग ते जा 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 फाटकाच्या बाहेर गेली, चालत चालत आता गेली, परत आली, बसली मग मीटिंगला. ते मला जरा हसायला आलं. मग तो एक प्रिचर आधी दरवर्षी तिथे यायचा, तो म्हणला, पाळक साहेब दरवर्षी असतो हे. तेवढा टाईपचं एंटरटेनमेंट झालं ना. ती गडबड 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 डोंबाऱ्याचा खेळ खेळत लोळत लोळत गेली, बाहेर थांबली, जा 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 जा. बर तिचं हे पण कसं माहिती का, जा जा म्हणल तशी कोलांट्या एवढ्या मारत, म्हणजे जा थांबलं की कोलांट्या एवढ्या थांबल्या, तशी कोलांट्या एवढ्या खात खात गेली, परत आतमध्ये आली, बसली. आणि दरवर्षी हे नाच काम, दर शुक्रवारी हे नाच काम. दर शुक्रवारी ते नाचायचे. आता बायबलचा नियम काय, एक भूत निघालं तर किती भूत घेऊन येतं? मग आता एक शुक्रवार काढलं 7 एक गेलं, दुसऱ्या आठवड्यात किती यायला पाहिजे? 7. तिसऱ्या आठवड्यात किती यायला पाहिजे? 49. किती यायला पाहिजे? कोलांट एवढ्या वाढल्या पाहिजे की नाही? तेवढ्याच कशा कोलांट, कारण त्याची गत पहिल्यापेक्षा वाईट. म्हणजे आता ज्या वेळेस एक वर्षानं ते भूताच्या कोलांट एवढ्या इथून निघल्या पाहिजे, आकाशापर्यंत घडून रॉकेट सारखं पडायला पाहिजे, पण ते भूत तेवढ्याच कोलांट एवढ्या मग खात आहे. याचा अर्थ भूत यांना रंगवायला लागले आणि यांना पण त्याच्यामध्ये मजा वाटायला लागली. आणि शास्त्र काय सांगतं, या भूत काढणाऱ्यांना मी स्वर्गाच्या राज्यामध्ये ओळखच देणार नाही. येते का लक्षात? का नाही ओळख देणार? कारण फोकस येशूकडे लागण्याच्या ऐवजी आता लोकांचं शुक्रवारची प्रार्थना, तो मोमेंट, लोक आता भूत येणार, याला काढणार, सगळे तयारच, फौज तयार असते तिथं, नाही का काढणार, दोघं जण धरणार, मग ते घुमणार, मग यांनी धरणार, मग ते आणि मग सगळे लोक काय पावर, काय अरे पावर नाही, ढोंगाचा आत्मा आहे. मुख्य भाग काय? स्वर्गामध्ये तुमची ओळख. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. याकोबाचं पत्र 2 अध्याय 19 वचन. हा, एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? बरे करतोस काय? हो, भूतेही तसाच विश्वास धरतात. आता तो म्हटला, मी भूत काढणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश देणार नाही. का नाही? अरे भूत तर विश्वास धरून थरथर कापतात, काढणारे थरथर कापत नाही, तंबाखू खाऊन मोकळे होतात. भूत काढतात आणि व्यभिचार करतात, भूत काढतात आणि पाप करतात. शास्त्र काय सांगतं, मी एक गोष्ट तुला सांगतो आणि चांगली गोष्ट तुला सांगतो. चांगली गोष्ट कोणती आहे? काय वाचा बरं. काय भूतांचा विश्वास आहे? एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? बरे करतोस. पण पुढे जाऊन तो काय म्हणतो? भूतेही, अरे भूत पण तसाच विश्वास धरतात ना, एकच देव आहे. तू काय बरं करतो? भूतांचा पण विश्वास आहे, एकच देव आहे.
आणि तू त्या भूताला काढायला जातो. भूताला काढायला जात असताना एकच देवाचं नाव, येशूच्या नावानं तुम्ही भूत काढताना त्या भूताचा विश्वास असतो, येशू देव आहे म्हणून ते निघतं. ते तुमच्यामुळे निघत नाही, लक्षात ठेवा. कोण व्यक्ती भूत काढतं त्या भूत काढणाऱ्या व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये ओळख असेल ही कल्पना पण तुम्ही करू नका. म्हणून लक्षात ठेवा, भूत निघतं याच्यामध्ये तुम्हाला समाधान मानायचं नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणता ना आमचा देवावरती विश्वास आहे, एकच देव आहे, एकच देव आहे. आता इकडं म्हटलं भूतांचा पण विश्वास आहे, एकच देव आहे. मग आता भूताला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश आहे का? त्यानंतर खाली टाकलेला आहे. का म्हटलं तुम्ही सावध राहा. भूतांचा पण विश्वास एकच देव आहे, पण तुमचा विश्वास एकच देव हे पुरेसं नाहीये. मग काय केलं पाहिजे? ज्या देवाविषयी तुमचा विश्वास आहे त्याचं भय पण तुम्ही धरलं पाहिजे ना. भूत विश्वास धरतात, थरथर कापतात, त्यांच्यामध्ये भय आहे. मग आमच्यामध्ये भय काय नाही. एखाद्या व्यक्तीमध्ये देवाचं भय असल्याचं ओळखायचं कसं? वचन आल्याबरोबर वचनाप्रमाणे आपल्यामध्ये दुरुस्ती करणारा व्यक्ती, त्याच्यामध्ये देवाचं भय आहे. वचन येतं, बोलतं आमच्याशी, आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याच्या ऐवजी आम्ही आमच्यातले दोष काढून देण्याच्या ऐवजी आम्ही तसंच जीवन जगतो. याचा अर्थ आम्ही निर्ढावलेलो आहोत, पाप करण्यासाठी आम्ही सकावलेले आहोत. आणि तरी सुद्धा मग प्रश्न पडतो, भूत निघतं कसं काय? त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. भूत निघतं कसं काय? सैतानाचा मुख्य उद्देश काय माहिती का? लोकांना देवाकडनं त्यांचं लक्ष निघावं आणि दुसरीकडे कुठंतरी लागलं पाहिजे. देवाकडचं लक्ष गेलं पाहिजे, त्याचं लक्ष. आता तो सैतान आहे, तो कशा पद्धतीने लोकांना ट्रॅप करेल. मग तुम्ही म्हणाल, अहो तसं नसतंय. याजकाची पुत्र भूत काढायला गेल्यावर मग त्या भूताने त्यांना मारलं, मग असं कसं होईल? भूत तसं कसं निघणार आहे? येशू ख्रिस्त एका ठिकाणी म्हणतो नाही का, की जर त्याला सैतानाला बांधल्याशिवाय त्याच्या राज्यावरती अतिक्रमण कसं करता येईल. अजून त्या ठिकाणात म्हटलं, जर मी सैतानाच्या साह्यानं भूत काढतो तर त्याच्या बाजूनं म्हणजे सैतान त्याच्या सेवकाला कशा पद्धतीने विरोध करेल? काम तर मी त्याच करत आहे ना. तुम्ही मला बलजबल भूतांचा अधिपती म्हणता ना, मग मी त्याच्या नावानं भूत काढल्यावर तो कसा मला सहाय्य करेल? येशूचा हाही प्रश्न आहे. आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगतो, तुम्ही म्हणाल मग असं कसं होईल? आता भूत निघतं आणि तो व्यक्ती त्या ठिकाणात भूत काढतो, तर ते कसं होणार आहे? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. अजून एक गोष्ट पवित्र शास्त्रातली. खरं तर मला पुष्कळ गोष्टी सांगायच्यात, एक मुद्दा तसाच राहून जाणार आहे, परंतु ज्या व्यक्तीला महत्कृत्य करणार आहे त्यांच्या संबंधाने पण सांगायचं, पण आपल्याकडे वेळ नाही. परंतु हे समजणं पण तितकं गरजेचं आहे की का हा सैतान कशा पद्धतीच्या ट्रिक वापरतो, आत्मिक लोकांनी किती जागा असलं पाहिजे. इकडे मोशे त्या डोंगरावरती प्रभू त्याला भेटला. मग प्रभूने त्याला सांगितलं, जा मी तुला फारो समोर पाठवतो, आणि फारो समोर तू गेल्यानंतर त्या ठिकाणामध्ये ही जी काठी आहे या काठीच्या द्वारे तुला चमत्कार करून दाखवणार आहे. मग तिकडे त्या ठिकाणात मोशेला म्हटलं, काय तुझ्या हातामध्ये? त्याने म्हटलं काठी. खाली टाक म्हटल्यावर तिचा साप झाला. मोशे पळायला लागला. देव म्हटलं पकड, आणि पकडल्यावर पुन्हा काठी झाली. आता मोशेला एवढा आनंद झाला, त्यानं पहिल्यांदा बघितलं काठीपासून साप झाला. आणि इकडं हा मोशे फारो समोर आला. मोशेला काय माहिती अजून अशी पण शक्ती जगामध्ये अस्तित्वात आहे. मग त्यानं फारो समोर गेला, कॉलर टाईट तोडला. देवाने मला पाठवलं. चिन्ह काय? हे बघ माझ्या हातात काठी आहे. आणि त्याने काठी टाकली. काठी टाकल्यावर तिचा साप झाला. मोशेने पकडला, इतकी कॉलर टाईट, काठी टाकली, साप. त्याने मांत्रिक बोलवले. तो म्हटलं या मोशेसारखा चमत्कार होतो का आपल्याकडनं? त्यांनी काय? काठीचा साप. त्यांनी पण काठ्या टाकल्या, त्यांच्याही काठीचा साप झाला. आता मोशे आश्चर्यचकित झाला, माझ्याही काठीचा साप, त्यांच्याही काठीचा साप. येते का लक्षात? जसं तुम्ही भूत येशूच्या नावानं काढताना तसं अजूनही भूत निघतं. का? भूतांचं अधिपती जो सैतान आहे ना, तो काय करतो माहिती का? जिवंत देवाचं लक्ष, जिवंत देवाकडे लक्ष जाण्याच्या ऐवजी दुसरीकडे लक्ष गेलं पाहिजे, कुठं तरी गेलं पाहिजे. मग तो काय करतो? तो म्हणतो काढा भूत. मग ते लोक भूत काढतात. आता येशू काय म्हणतो? भूत निघतायत म्हणून मी तुम्हाला ओळख देईल असं कोण सांगितलं? का तुम्हाला आठवत नाही? मोशेच्या काठीचा साप झाला आणि मांत्रिकाच्या काठीचा साप झाला. तुम्हाला स्वर्गामध्ये गेल्यावर कळणारे तुमची काठी मोशेची का मांत्रिकाची आहे. तोपर्यंत तर तुम्ही त्याच्यात कन्फर्म आहे. तुम्हाला वाटतं नाही भूत निघतायत आणि मग पुष्कळ काही लोकांना नाही, ते आले तर भूत निघतं बरं का, त्यांनाच बोलवलं पाहिजे. सिस्टर चला ना भूत काढायचं, चला घेऊ काठी. आणि काढलं भूत.
आणि बघा ते भूत काढणारे लोक, ज्यांना बोलवलं ना तुम्ही भूत निघल्यावर, ते ज्याने अरेंज केले त्याच्याकडे पण बघतात, निघाले का नाही महिने, तुमच्या चर्चमध्ये होतं का नाही भूत. माझ्याकडे होतं पण एवढ्या आठवडे दिसलं नाही, तुम्ही आल्यावर आलं, तुम्ही घेऊन आला, आमच्याकडे कसं राहतंय बघू बरं. पण बघा एक काही गोष्ट ध्यानात ठेवा, कधी कधी दुरात्मे जे आहेत ना, ते दुरात्मे ज्या लोकांचा फोकस फक्त भूतांकडे, आणि तुम्ही बघा तुम्हाला तुमच्या लक्षात येईल, हे भूत काढणारे खास स्पेशल लोक असतात. म्हणजे त्यांना डिग्री त्यांनी स्वतःच घेतलेली, भूत स्पेशलिस्ट. आणि ते आल्यावर बरोबर निघतं. तुम्ही किती पण डोकं आपटा निघत नाहीत. ते डोंगाचा आत्मा म्हणते उसको बोलाव ना, त्यांना बोलावं मग निघतो. बरं हा खुश झाला, मग याला आता काही फरक पडत नाही. मला चांगलं आठवतंय, मी टीव्हीला वृत्तदर्शन चॅनल आपलं चालू होतं ना, त्यावेळेस एक व्यक्तीचं मुलाखत त्या ठिकाणात घेतली होती. आणि ती मुलाखत घेतल्यावर खूप रांग त्याच्याकडे प्रार्थनेला. तो चर्चला कुठं जात नव्हता तो माणूस, पण तो व्यक्ती, तुमच्याकडं किती लक्षात आहे, आपलं त्यावेळेस आपलं चॅनलवरती जात होतं, तर त्या व्यक्तीनं पुष्कळ आणि दारूची बाटली त्याच्या डोक्याला लावून येशूच्या नावानं निघ म्हणायचं आणि ते भूत निघायचं. वृत्तदर्शन चॅनलला मी स्वतः पाहिलं होतं, आपलं त्याच्यावरती चालू असायचं. मग तिथं ते रिपोर्टर त्याला विचारतो, ते काय नाही, ही माझ्याकडे शक्ती आहे. मग दारूच्या बाटलीतनं भूत निघतं का? ते दारूची बाटली भरलेली आणि तो त्या चुलीत ठेवायचा आणि चुलीतनं काढून भूताच्या डोक्याला लावायचं, त्या माणसाच्या डोक्याला लावायचं आणि ते भूत निघायचं. मला मोठा प्रश्न पडला, आमच्यातनं निघणं, ह्यांच्यातून दारूच्या बाटलीने कसं निघायला लागलं? त्याचं कारणच एक आहे, हे निघेल पण लोकांना स्वर्ग दिसण्याच्या ऐवजी ते नरकाकडे जातील. धन्य ते लोक देवाच्या वचनानुसार जीवन जगणारे लोक आहेत. सांभाळा, भूत निघणारे काढणाऱ्या लोकांची ओळख स्वर्गामध्ये नसणार आहे. ऐका, मी तुझ्या नावानं भूत काढली असं म्हटलंय म्हणून भूत निघतं याच्यात पण समाधान मानू नका. ही तुमची डिग्री असेल, दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेन, माझी डिग्री एम.कॉम आहे पण ती नोकरीच देत नाही ना. डिग्री काय, माझी एम.कॉम आहे आणि एकाची डिग्री 10वी आहे आणि अकाउंटिंगचं काम करतो. भारी, काय तुमच्या डिग्रीला चाटायचंय? तसं तुमची डिग्री भूत स्पेशलिस्ट, पण दुसरा चर्चमध्ये एक सामान्य मेंबर येऊन चर्चमध्ये बसतो, देवाच्या वचनानुसार जीवन जगतो आणि एक दिवशी तो स्वर्गामध्ये असतो. भूत भूत काढणारा व्यक्ती तिथं, मी एवढी भूतं काढली, माझ्या मिनिस्ट्रीमध्ये 100 भूतं निघाली, तुला मी ओळखतच नाही ना. कोण सांगितलं तुला मी ओळखतो? तुझी आणि माझी ओळखच नाही असं पवित्र शास्त्र सांगतं. जर एवढी भयानक परिस्थिती स्वर्गामध्ये असणार आहे तर कुठल्या भ्रमामध्ये तुम्ही आहात? मी काही पण केलं मी स्वर्गामध्ये पोहोचेल. भूत काढणाऱ्या लोकांना ओळख देणार नाही, संदेश सांगणाऱ्या लोकांना ओळख देणार नाही, भविष्यवाण्या करणाऱ्या लोकांना देव स्वर्गामध्ये ओळख देणार नाही. मग तुमची आणि माझी ओळख स्वर्गामध्ये असणार तरी कशी? ती फक्त एकाच गोष्टीच्या द्वारे, जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चालतो तोच माझा आई, तीच माझी आई, तोच माझा भाऊ आणि तेच माझे नातेवाईक. देवाचे प्रिय लोक, सांभाळा, विश्वासामध्ये मजबूत राहा आणि प्रभूच्या आगमनापर्यंत वचनामध्ये टिकून राहा. आपले डोळे आपण बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आज एक मोठा प्रश्न देवाच्या वचनामध्ये आपल्या समोर ठेवून आपण समाप्ती करत आहोत. मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असं नाही. किती भयानक आहे नाही का? एवढ्या प्रार्थना मी केल्या, प्रार्थनेचं जीवन मी तपासलं, पण वचनाप्रमाणे मी जीवन जगतो का नाही हे कधीच मी तपासलं नाही. प्रार्थना ही माझी ओळख कधीच असू शकणार नाही. मी वचनाप्रमाणे जीवन जगणारा ही माझी ओळख असावी. प्रॉफेट लोक, संदेष्टे लोक, असत्य संदेश देणारे लोक, परंतु प्रभू त्यांना सुद्धा बोलतो की मला तुमची कधीच ओळख नव्हती. आज जर एवढी भयानक परिस्थिती, आम्ही तर जगामध्ये राहत असताना आमचे आदर्श ख्रिस्ताला करण्याच्या ऐवजी आम्ही प्रॉफेट आदर्श करून ठेवलेले आहेत.
आमच्या जीवनामध्ये आज एक अशा प्रकारची मूर्ती आम्ही तयार करून ठेवली की खरोखर ती व्यक्ती देवापेक्षा स्वतःला मोठी करत आहे. आणि याच गोष्टीमुळे तो म्हणतो या प्रॉफेटला, या संदेष्टांना मी स्वर्गामध्ये ओळख देणार नाही. आम्हाला स्वतःला तपासणं गरजेचं आहे. माझ्या भविष्यवाणीनं देव मोठा होतो का मी मोठा होत आहे? एवढा मोठा नाही की आज मोठ्या संदेष्टांबद्दल बोलावं, पण देवाचं वचन सगळ्यात मोठं आहे आणि ते कोणाची गाय करत नाही. मी तुझ्या नावानं भूत काढली. आमचं झगडणं रक्तमांसाबरोबर, सत्ता अधिकार वा आकाशातला दुरात्मा समूह यांच्या बरोबरचं आमचं युद्ध असणार आहे, पण त्याच्याबरोबर आम्हाला स्वतः विरुद्ध युद्ध लढावं लागणार आहे. यांच्या विरुद्धचं युद्ध सोपं आहे, कारण यांच्या विरुद्ध लढताना येशू हे नावच पुरेसं आहे, पण स्वतः विरुद्ध लढताना वचन घेऊन लढावं लागणार आहे. आणि म्हणून आज देवाकडे प्रार्थना करू, देवा तुझ्या वचनानुसार मला चालव. हे सर्व शक्तिमान देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. आमचं अंतःकरण उघडतो प्रभूजी. कोणतीच गोष्ट आम्हाला स्वर्गाच्या राज्याची खात्री देत नाही, ना आमच्या प्रार्थना, ना आमचे भविष्यवाण्या, ना संदेश, ना भूत काढणं, ना अद्भुते करणं, या कोणत्याच गोष्टी आमची ओळख निर्माण करू शकणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित प्रभूजी, तुझं वचन पाळणारे लोक हे स्वर्गामध्ये खास तुझ्या मर्जीतले लोक असणार आहेत. त्यासाठी जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या स्वाधीन करत आहे. वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून, युट्यूब असेल, फेसबुक असेल, गुगल मीट असेल, काही चॅनलच्या माध्यमातून लोक तुझं वचन ऐकत आहे. आणि आज जर आमच्या समाजाची परिस्थिती बघितली तर लोक सैरा वैरा धावत आहेत, त्यांना सत्य माहित नाही. जे सत्य ते समजतात ते सत्य तर अर्ध सत्य आहे. पण आज तुझ्या वचनाच्या द्वारे त्यांची अंतःकरण पक्की कर. बरं होणं, भविष्यातल्या गोष्टी जाणून घेणं याच्यापेक्षा स्वर्गातल्या गोष्टी जाणून घेणं ही त्यांची गरज आहे. ही जाणीव त्यांना होते माझ्या देवा. आणि आजचा संदेश घराघरामध्ये पोचला जाऊ दे. याच्याद्वारे लोकांचे आत्मिक नेत्र उघडले जाऊ दे. खरोखर देवापेक्षा व्यक्ती मोठी होत चाललेली आहे आणि देव लहान होत चालला हे कुणाच्याच लक्षात यायला तयार नाही. आज मी स्वतः तुझ्या हातामध्ये पडत आहे. कोणाचं लक्ष माझ्याकडे लागलेलं असेल तर प्रभू पहिल्यांदा मला क्षमा कर. लोकांना देव दाखवण्यासाठी मी कमी पडलो असेल, मला क्षमा कर प्रभूजी. आणि पाहणाऱ्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो. सांगणारा व्यक्ती मरेल, पण देवाचं वचन अमर आहे, ते सदाजीवी आहे. गवत सुकतं, फूल कोमेजतं, पण परमेश्वराचं वचन सर्व काळ टिकतं. या सर्व काळ टिकणाऱ्या वचनाकडे त्यांचं लक्ष लागू दे. भरकटू देऊ नकोस. जे लोक मोठ्या आशेनं तुझ्या मंदिरात आलेले आहेत, जाताना त्यांच्याकडे साक्ष असू दे प्रभूजी. मंदिराचं बांधकाम, त्याला मदत करणाऱ्या सर्व हातांबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभूजी. लाखोच्या रुपयानं ते मदत करत असताना, अगदी आपल्या उत्पन्नातला भाग तुला देत असताना त्यांच्यासाठी साक्ष घडव. देणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. ज्यांची देण्याची इच्छा आहे त्यांच्या मार्गातलं अडखण नाही कर. लवकरात लवकर बांधकाम जे स्टॉप झालेले पावसामुळं ते सुरू होऊन जाऊ दे आणि या ठिकाणात एक सुंदर गौरवशाली मंदिर तयार होऊ दे प्रभूजी. आठवण करत आहोत आम्ही जगातल्या प्रत्येक चर्चची, मणिपूरची विशेष आम्ही आठवण करत आहोत. मिझोरम, मणिपूर आणि आमच्या महाराष्ट्राची आठवण करत आहोत. जे ख्रिस्ती लोकांच्या बाबतीत भयानक प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आम्हाला एकच कळतं, लोक आमचा द्वेष करत आहेत म्हणून आम्ही एकमेकावरती प्रेम करावं. प्रीती केल्यानं आम्ही देवाचे नियम पूर्णत्वास नेतो, म्हणून अंतःकरणातला द्वेष निघून जाऊ दे. न जाणो कधी आम्ही त्याच्यामध्ये सापडणारे आम्हाला समजत नाही, परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, प्रभू येण्याच्या अगोदर आम्ही त्याच्यावर उचललं जावं, प्रभू बरोबर उचललं जावं समजू दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत तुला महिमा देतो. त्यांना सहाय्य पुरव. मणिपूरच्या लोकांना तू शक्ती पुरव प्रभूची. त्या ठिकाणातली द्वेष भावना लोकांची नष्ट होऊन जाऊ दे. ते तुझेच लोक आहेत, आपापसामध्ये वाद करत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुझी शांती निर्माण होऊ दे. धन्यवाद दे, तुझी स्तुती करत तुला महिमा दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन.
आता दे बापाची प्रीती, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर